सचिनजी, नीलमताई गोरे यांच्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही काल अविश्वासाचा ठराव मांडलेला आहे, राज्यपालांना देखील भेटून आलेला, मात्र आज नेमकी भूमिका काय असणार आहे? एक गोष्ट स्पष्ट आहे की काल तुम्ही पाहिलं असेल की शेड्यूल 10चा डिस्क्वालिफिकेशन हा पिटिशन ज्यांच्या विरोधात आहे त्यांनीच निर्णय देणं अपेक्षित आहे, आणि त्यांच्यावरती असा डिस्क्वालिफिकेशन आपण टाकलं असेल तर ते निर्णय घेऊ शकतील का, ही कुशंका आहे. म्हणजे अनेक वेळा असं वाद तयार केला जातो की आम्ही काहीतरी नवीन बोलतो, असं नाही. या व्यतिरिक्त पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विशेषतः आमच्या गटाच्या माध्यमातून अजून 2 विधान परिषदचे सदस्य ह्यांच्यावरती पण देखील अपात्रतेची आपण नोटीस दिलेली आहे, आणि ती नोटीस कोणी त्याला डिसाईड करावी की ज्या सभापती पदावरती आहे त्यांनी यावं, पण मुळामध्ये त्यांच्या विरुद्धच डिस्क्वालिफिकेशन असेल तर त्यांना तो अधिकार आहे की नाही, हा एक भाग आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून असंही होऊ शकतो की हा एकदा जर झाल्यानंतर डिस्क्वालिफिकेशन झाल्यानंतर ते लगेच घ्यायची गरज आहे असंच नाही, त्याला वेळही घालू शकतात. पण काल सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला की ज्यावेळी एकांनी पक्षांतर करण्याची भूमिका घेतल्यानंतर सभापती पद हा पक्षाशी संबंध नसतो, मग अशावेळी हा संपूर्ण जो कारभार जो आहे किंवा जे विधिमंडळाचा जो कामकाज आहे ते चालू शकतील का. म्हणजे असंख्य असे मुद्दे आहेत जे आपण घटनात्मक पण देखील आपण मांडू शकतो, पण बोलण्याची संधी जर दिली नाही मग नाईलाजाने आम्हाला गव्हर्नर साहेबांकडे आम्ही जाण्याचं काम केलं, आणि गव्हर्नर साहेबांना पण आम्ही स्पष्ट सांगितलं की तुम्ही ॲडव्होकेट जनरलचा पण सल्ला घ्या, आणि हा कॉन्स्टिट्युशनल पेच हा पहिल्यांदा असेल कदाचित की देशामध्ये एका विधानसभेचा किंवा परिषदेतला सभापती किंवा स्पीकरच पक्षांतर करण्याची भूमिका किंवा घटना हे या निमित्ताने समोर आली, आणि म्हणूनच आज पण आमचा आग्रह राहणार आहे की या विषयावर किमान बोलू द्या, आणि उपसभापती जर त्या चेअरवर नसतील तर तालिका अध्यक्षांना बोलवा, तालिका अध्यक्षांच्या माध्यमातून ही चर्चा देखील घडवण्याचं काम करा, तरी देखील आम्ही सभागृहामध्ये चर्चा करू. कारण शेवटी सभागृह हा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी पण देखील आपल्याला आमची भूमिका मांडण्याचं काम करायचं आहे. जे विधानसभेच्या खालीच्या हाऊसमध्ये झालं तेच आहे की पूर परिस्थितीसारखी परिस्थिती झाली आहे. आज 2 पाऊस झाल्यामुळे आणि विशेषतः ज्या एकंदरीत भ्रष्टाचार करण्याचे जे आरोप काही लोकांवरती होत आहेत, मग बियाणीच्या प्रकरणाच्या बाबतीत असेल असंख्य प्रश्न कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून देखील विधान परिषदेमध्ये आम्हाला मांडायचं आहे, आणि म्हणून हा सभागृह चालवावं अशी आमच्या बाजूनी आमची इच्छा आहे. पण काल तुम्ही बघितलं असेल आम्हाला बोलूच दिलं नाही, मग नंतर सांगितलं की मी तुम्हाला वेळ ठरवून देईल. आज आम्ही वाट बघू की या विषयावरती ते काय वेळ ठरवून देत आहेत, आणि त्यांनी जर वेळ ठरवून दिली तर आम्ही निश्चितपणे चर्चा करू. अर्थात 10 वाजता आम्ही सर्व पक्षातली लोक बसणार आहोत, रणनीती करणार आहोत, पण आमची स्पष्ट भूमिका आहे की चर्चा या विषयावरती त्यांनी करण्यास आम्हाला संधी द्यावी. आम्ही चर्चा करायला तयार आहोत, हा सभागृह चालवायला तयार आहोत, पण फक्त मेजॉरिटीच्या जोरावरती जर आमचा आवाज बंद करण्याचं काम करणार असेल तर नाईलाजाने मग आम्हाला देखील उतरावं लागेल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं देखील पद आहे, ते जाऊ शकतं या सगळ्या जागांचं, कारण की तुम्ही सांगता की ठाकरे गटातील 2 जण आहेत त्यांचं देखील निलंबनाची मागणी केलेली आहे. आज संख्याबळावरती कोण किती काय हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बसण्याचं काम करू. तो एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आमचे किती आहे सभासद, किती सभासद नाही आहे. आमची संख्या 9 वरती आहेत, काँग्रेसची पण तेवढीच आहेत. काही असे सपोर्टेड लोक सांगतायत की आम्हाला सपोर्ट करत, तसं आमच्याकडे पण तसे काही सपोर्ट करणारी पण देखील अपक्ष लोक पण आहेत, आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये न जाता आज तो मुद्दा आमच्यासमोर नाही आहे, तो मुद्दा महाविकास आघाडीकडे गेले, कारण असं कुठचं ऑफिशियल फ्लोअर ऑफ द हाऊसवरती पत्र नाही आहे. ह्या ज्या मागण्या किंवा या चर्चा या बाहेर केल्या जात आहेत, पण मला असं वाटते महाविकास आघाडी म्हणून घेऊन आज तरी देखील त्या विषयावरती काही चर्चा नसल्यामुळे महत्त्वाचा विषय आहे की उपसभापतींच्या बद्दलचा असलेला आक्षेप जे जयंत पाटलांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी उचललेला आहे त्याची चर्चा घडवावी. जयंत पाटील सोबत असतील का, कारण की काल आंदोलनामध्ये सहभागी दिसले नाही, त्यामुळे आज जयंत पाटील त्यांचा गट सोबत असेल का, कारण की काल शरद पवारांना अजित पवार जाऊन भेटलेले, त्यामुळे काल आणि आजच काल रात्रीच मला असं वाटते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली, आणि माझ्या माहितीप्रमाणे आज आदरणीय पवार साहेब देखील बँगलोरला जात आहेत सर्व विरोधी पक्षामध्ये. तर मला असं वाटतं स्पष्ट भूमिका त्यांनी केलेली आहे, त्यांच्या पक्षाने केलेली आहे,
आणि नजीकच्या काळामध्ये बँगलोरला गेल्यानंतर पण देखील सर्व पक्षीय बैठक झाल्यानंतर पण ते त्यांची भूमिका मांडतील. सचिन भाऊ लोकशाही मराठीने काल एक किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा व्हिडिओ दाखवला आहे. अत्यंत आक्षेपार्ह या ज्या गोष्टी आहेत आणि मी आत्ताच येता वाचलं की स्वतः किरीट सोमय्याजींनी मागणी केलेली आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांकडे की बाई हे सर्व गोष्टी तपासून तुम्ही पहा आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतोय की त्यांच्या मागणीनुसार ही चौकशी व्हावी. एकंदरीत या प्रकरणामध्ये आपण बघतोय अशा प्रकारचं व्यक्तिगत व्हिडिओ रेकॉर्ड होणं आणि ती व्हायरल होणं या अनुषंगानं काय सांगाल? बघा, प्रत्येकाची एक प्रायव्हसी लाईफ असते, त्याच्यात जात नाही, पण कोणी कसं वागावं काय करावं हा त्यांचा भाग आहे. लोकशाहीने ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आजच स्वतः किरीट सोमय्याजींनीच मागणी केलेली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि म्हणून काल विरोधी पक्षनेते पण बोलले आहेत, विद्याताई चव्हाणांनी याच्यावरती भाष्य केलेले आहेत, आमच्याही पक्षाच्या सर्व लोकांनी सांगितलेले आहेत आणि स्वतःहून जर ते चौकशी करा म्हणतायत तर होऊ दे चौकशी. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल होणं एकीकडे त्यांनी चौकशीची मागणी केली तर ठाकरे गट आंदोलन हे काय आज ठरलेलं नाही आहे आणि ते काय ठरून केलेलं नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन आपापल्या पद्धतीने लोक जर करत असतील त्याला काय रोखण्याचं काम काय आम्ही करत नाही आहोत. पण आज ही मागणी आता सकाळी झाल्यामुळे मला असं वाटते त्यात अजून चर्चा करण्यात काय अर्थ. सार्वजनिक जीवनात वागणाऱ्या माणसांच्या किंवा अशा पर्सनॅलिटी ज्या असतात त्यांचं असं वागणं कितपत योग्य आहे? कसं आहे, मी जसं सांगितलं की प्रत्येकाची एक प्रायव्हेट लाईफ असते, प्रायव्हेट लाईफ आणि त्याच्यामध्ये करायचं. पण आता त्यांनी जर ह्याची ऑथेंटिसिटी जर प्रश्नचिन्ह केलेलं आहे तर आमचंही सर्वांचं म्हणणं आहे की बा एकदा होऊ द्या. काल देखील अजित पवार यांची शरद पवारांना वायू चव्हाण संघटनेची भेट घेतलेली आहे. आशीर्वाद घेण्यासाठी भेट अशी सांगितली जात आहे आणि आज एनडीएची पण बैठक आहे दिल्लीमध्ये आणि विरोधी पक्षाची बैठक होती. कालच जयंत पाटील साहेबांनी ही स्पष्ट केलेले आहेत की एवढे वर्षाचा सहवास असल्यानंतर पक्षामध्ये त्या सर्वांचा आग्रह होता की बा ह्याच्यात बसून मार्ग काढावा आणि त्यावेळी त्याच्यानंतर पण त्यांनी स्पष्ट भूमिका केली. हे ज्यावेळी विचारण्यात आला की बा विरोधी पक्षामध्ये तुमचा पक्ष आहे का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हो आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आणि तुम्ही पाहिलं असेल की विधिमंडळाच्या सचिवालयाला पण त्यांनी आमची बसण्याची व्यवस्था तुम्ही कुठे करणार आहात हेही त्यांनी सुस्पष्ट सांगितलं आणि काल तसं बसायला देखील काही प्रमुख लोक सुरुवात झालेली आहेत. आज देखील आपल्याला ते भूमिका स्पष्ट होईल आणि मला असं वाटते कोणी कोणाला भेटलं म्हणून घेऊन काय भूमिका झाली अशातला भाग नाही. त्यांच्या अंतर्गत पक्षाचा जो प्रश्न आहे आणि मला असं वाटतं पक्षाचे त्यांचे अध्यक्ष आणि नेते त्याला योग्य रीतीने त्याच्याबद्दलचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. हिंदी में जाना चाहिए भाव कि आपने उपसभापति के खिलाफ एक अविश्वास प्रस्ताव लाया है. उस प्रस्ताव की देखिए, उपसभापति के ऊपर प्रस्ताव लाने के पहले 2 लोगों को 10th शेड्यूल के माध्यम से विधान परिषद के सदस्य के ऊपर हमने नोटिस देने का काम किया है. उपसभापति उसके बारे में निर्णय लेने की भूमिका होनी चाहिए थी, लेकिन क्योंकि उपसभापति ने ही पक्ष बदलने का काम किया तो उनके ऊपर भी एक डिस्क्वालिफिकेशन की और जो अपात्रता की जो नोटिस है और अगर वही उनके ऊपर ही नोटिस है तो ये दोनों के ऊपर क्या कार्रवाई की है. कल हम सब ये चीज़ों को कॉन्स्टिट्यूशनल कायदे के तहत एक एक मुद्दे को हम रखना चाह रहे थे. हो सकता है वो मुद्दे में उनके तरफ से भी कोई भूमिका आ सकती थी, लेकिन हमको बात ही करने नहीं दिया गया. जयंत पाटिल जी ने बात करने की कोशिश की तो उनको नहीं बोलने दिया, विरोधी पक्ष को नहीं दिया. उल्टा उप मुख्यमंत्री जी को विषय भी पूरी की जानकारी हमने नहीं दी तो भी, लेकिन वो प्रिपेयर्ड होकर जैसे उन्होंने आकर ऐसा स्टेटमेंट रिकॉर्ड के ऊपर लाने का काम किया. इसीलिए फिर नाइलाज से हम लोगों को महामहिम राज्यपाल जी के पास जाना पड़ा. महामहिम राज्यपाल जी ने आश्वासित किया, क्योंकि हमने उनको विनती की कि आप एडवोकेट जनरल से सलाह लीजिए, क्योंकि ये ऐसा पेज ये पूरे देश में ऐसे पहले बार हो रहा है कि विधिमंडल का स्पीकर ही पार्टी छोड़कर दूसरी पार्टी को में ज्वाइन प्रिंसिपल पार्टी को छोड़कर दूसरे पार्टी में ज्वाइन होना चाह रहा है. क्योंकि आपको सबको पता है कि विधान परिषद में 2/3 और जो मेजोरिटी ये अभी किसी ने प्रूव की नहीं है, तो वहाँ पे पूरा गठ जो हमारा विधान परिषद में पूरा एक साथ में पूरे मजबूती से. जिस तरह से लेकर 40 विधायकों को लेकर अब तक फैसला नहीं लिया गया है. अध्यक्ष को भी उन्होंने मांगा था इस बात की नोटिस सर्वोच्च न्यायालय में भी हमने इसके बारे में पहल की है और मुझे लगता है कि आगे आने वाले 1-2 दिन में होगा. कल राज्यपाल महामहिम जी से बात करने के बाद हमने इसके बारे में भी थोड़ा ऑफ द रिकॉर्ड जिक्र किया, लेकिन क्योंकि ये प्रकरण न्यायालयीन प्रक्रिया में मुझे लगता है उसमें ज़्यादा और बात करना उचित नहीं है. लेकिन वेद बुद्धि को देखते हुए नैतिकता के आधार पर विधिमंडल का जब सत्र चल रहा है तो इसके बारे में भी आवाज़ और इस प्रश्न को भी हम पूछने का काम माननीय अध्यक्ष जी से करेंगे. आज बैठक में बाकायदा सभी अपोजिशन लीडर्स की एक तरफ एनडीए की
अपोजिशन की है। दो जी भी उसमें गए हैं, पवार साहब गए हैं, क्या लगता है एकजुटता बनी है? जरूर बनेगी। और आप देखिए कि गए 2 दिन से मंथन हो रहा है। 2 दिन से ये जो न आने वाले लोग, जो हमेशा हमेशा कहा जा रहा था कि ये आएंगे कि नहीं, ये आएंगे तो हम नहीं आएंगे, लेकिन आज सब लोग मिलकर वहाँ पे आ रहा है और उसका एक अच्छा नतीजा होगा कि एक मजबूत विपक्ष। हमेशा ये कहा जाता है कि 27 पार्टियों का विपक्ष है, पर हम आज आपने देखा होगा कि एनडीए की भी है। और कल मैं नड्डा जी की एक प्रेस स्टेटमेंट देख रहा था, 38 एनडीए में अभी सहभागी हो गए। यानी गए 5 साल में एनडीए जो कम हो रहा था उसको बढ़ा कर किस तरह से लाने की कोशिश आज एनडीए के माध्यम से हो रही है, दिख रही है। तो 38 विरुद्ध 27 की लड़ाई होने वाली है। इसीलिए कभी कभी ये ऐसा जताया जाता है कि 27 लोग एक साथ आकर बीजेपी से लड़ रहे हैं। बीजेपी प्रमुख है, लेकिन उनके एनडीए की घटक अगर हम देखेंगे तो ये लड़ाई विपक्ष की एक मजबूती से देने की जरूरत है। और आज ये बहुत अच्छी बात है, आज का ये पूरे भारत के इतिहास में एक अच्छा दिन है कि इतने सारे विपक्ष साथ में आ जा रहे हैं। एक वीडियो वायरल हुआ सोमैया का, जिसे लेकर एक आज मैंने इसके पहले ही इसके बारे में स्पष्ट कहा, क्योंकि आज ही खुद किरीट सोमैया जी ने राज्य के गृह मंत्री जी से अपील की है और मांग की है कि वो इसकी चौकसी करे। और खुद ही कह रहे हैं कि अगर इसकी चौकसी करे तो मुझे लगता है कि उसमें जल्द से जल्द निर्णय और सच क्या है और क्या है वो लोगों में आना चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।